राया, मला माहितीये तुला माझा लई राग आलाय, यासाठी मीच जबाबदार आहे हेही माहितीये मला. तुझी माफी तरी कशी मागू? माझ्या मनात आता कसलाच राग द्वेष नाहीये, हे कसं समजवू तुला? माझ्याशी एकदा प्रेमाने बोल रे राया, मला एकदा प्रेमाने आई म्हणून हाक मार. राया, कारखान्यात निघालायस? कृष्णाने ठेवलेला डब्बा घेऊन जा. राया, राया, मी तुझी अपराधी आहे. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, त्यासाठी तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. पण माझ्याशी असं परक्यासारखं वागू नकोस, माझ्या मनाला खूप लागतं ते. राया, मला माझी चूक मान्य आहे, माझ्याकडनं गुन्हा घडलाय. अरे, कोर्टात गुन्हेगाराला सुद्धा आपली बाजू मांडण्याची संधी देतात. हे तर घर आहे, मी आई आहे तुझी, मला एक संधी दे. मी काय म्हणते ते ऐक तरी. ठीक आहे, काय सफाई देणार तुझ्या वागण्याची तू? हा, दे एकदाची. राया, तुझ्या जन्मापासून मी फक्त एकच विचार करत आले, माझ्या लेकाला जगातलं सगळं सुख मिळालं पाहिजे. तुझं सुख कशात आहे हे मी माझ्या नजरेनं पाहत आले. तुझा कधीच विचार केला नाही. लग्नानंतर तुझा संसार सुखी व्हावा एवढीच अपेक्षा होती माझी. पण गुरुजींनी भाकीत केलं. तुझ्या मनाविरुद्ध जाऊन तुझं कृष्णाशी लग्न लावून दिलं. खरं तर कृष्णाचा बळी देण्यासाठीच कृष्णाचं लग्न तुझ्याशी लावलं. मी कृष्णाची पण गुन्हेगार आहे. कृष्णा या घरात नको म्हणून गुली सतत माझे कान भरत राहिली. मी तिचं ऐकत राहिले आणि सतत कृष्णाला त्रास देत राहिले. तुला आनंदी आणि सुखी ठेवण्याच्या नादात मी तुम्हा दोघांनाही दुखवलंय. पण आता नाही, आता माझे डोळे उघडले. मी परत कधी असं वागणार नाही. राया, मला माफ कर, माफ कर. झालं तुझं बोलून, जाऊ दे आता मला. राया, अरे मी आई आहे तुझी. माझ्या लेकाशी बोलण्याचा, मन मोकळे करण्याचा पण अधिकार नाही का मला? मला माझी चूक मान्य आहे, मला माफ कर. अरे आई म्हणून तरी मला माफ कर. मला असं परक्यासारखं वागवू नकोस, माझ्यापासून लांब जाऊ नकोस. माझ्या आईतलं आई पण कवाच कुठं तरी हरवलंय. हा नसन परकी, तुझी ईन आहे. पर बघ की, त्या भाजी विकणाऱ्या बाईनं तुझ्या बहिणीवर, सख्या बहिणीवर हात उचलला, तरी बी तुला काय वाटलं नाही वी ग? असं कसं वाटलं नाही? खूप काही वाटलं. असं वाटलं तिने तुला 2-4 अजून ठेवून द्यायला पाहिजे होत्या. अगं असं काय बोलतेस रंजे? हीच लायकी आहे तुझी. रंजे अगं बन आहे मी तुझी. खबरदार तोंडातनं एक शब्द काढशील तर. तुझं ऐकून माझं घर तोडलंय मी. माझा नवरा माझ्याशी बोलत नव्हता, पण माझा लेक पण माझ्यापासून दुरावलाय. ते पण तुझ्यामुळं. सतत मला माझ्या सुनेविरुद्ध आणि लेकाविरुद्ध भडकवत होतीस. मला वाटायचं हे सगळं मी करते, पण आता कळलं हे सगळं तू करून घेत होतीस माझ्याकडनं. नाही रंजे, ही समज खोटं आहे रंजे. अगं मी किती केलं तरी आश्रित, मी कशाला असलं काय करेन? असं नग बोलू सागर रंजे, लय त्रास होतोय मला. याच तुझ्या नाटकीपणाला भुलले मी. तुला आसरा दिला आणि तू माझंच घर खायला निघालीस. तुला बहीण म्हणायची लाज वाटतीये. अगं खाल्ल्या मिठाला तरी जागायचं होतंस, पण नाही. कर, हीच कामं कर, हीच लायकी आहे तुझी. मग मी पण बघते तुम्ही या घराचं वाईट कसं करताय ते. बघच, चांगलं डोळं उघडं ठेवून बघ. मला बी तीच पाहिजे. विधात्यांच्या घराला त्रास द्यायचा विचार पण मनात आणू नका. ही घर माझं आहे आणि या घरातल्या माणसांना त्रास झालेला मी खपवून घेणार नाही. बघा बघा तुमचे सगळे डाव कसे उधळून लावते ते. मी भी तुझ्या डोळ्यात देखत ह्या इदा त्यांचं समद खानदान कसं उद्ध्वस्त करत्या आणि त्यासनी कशी रस्त्या बांधत्या का नाही ती तू बी बघच. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरातल्या माणसांच्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही मी. ही घर माझं गोकुळ आहे आणि या गोकुळाचं वाईट बघणाऱ्याचं डोळं बाहेर काढून टाकायला बी माग पुढे बघणार नाही कृष्णी. लावा
लावा तुम्हाला किती ताकद लावायची आहे ती. तुमच्या कारस्थानाच्या आणि या विधात्यांच्या घराच्या मध्ये मी ढाल बनून उभी आहे. बघू बघू तुमची कारस्थानं यशस्वी होत आहेत का मी माझ्या घराचं घर पण टिकवून ठेवते ती. तुम्हाला उत्तम मुलगी सून म्हणून पाहिजे ना, तर माझी कृष्णा सर्वोत्तम हाय. अहो तिच्यापेक्षा गुणी मुलगी या जगात नसल. मी तिच्या लहानपणापासून तिला ओळखते. आई बापा विना वाढलेली पोर, मामा मामीकडे राहिली. परिस्थिती नसताना स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलंय. लई शिकली म्हणून आपले संस्कार परंपरा विसरली नाही. समद्याशी मायेनं आपुलकीने वागते. तिला माणसं जोडायला लई आवडतात बघा. मी तर म्हणते बरं झालं रायाच्या लग्नात गोंधळ झाला आणि त्याचं कृष्णेशी लग्न झालं. कृष्णा विधात्यांच्या घरात आली म्हणून तरलंय सगळं, नाहीतर काय होऊन बसलं असतं देव जाणं. तरी देखील एकदा दोघांच्या पत्रिका बघूनच हे लग्न व्हायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं. आता कृष्णा अनाथ आहे म्हटल्यावर तिची पत्रिका तरी कुठून असणार म्हणा, आणि आईबापाचा हात डोक्यावर नाही म्हटल्यावर संस्कार तरी कोण करणार ना. जी येऊ का? अगे ये की. हे बघा मी तुमच्यासाठी दूध आणि दादासाहेबांसाठी चहा घेऊन आली. हे घ्या. रंजना, सुनबाई, काय झालं मामांजी, आवाज दिला? या घरात आमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? असं का बोलताय मामांजी, काय झालं? आम्ही 10 वेळा सांगितलंय की या मुलीच्या हातून आम्ही काही खाणार नाही किंवा पिणार नाही. आम्हाला जे काही द्यायचं असेल ते तुम्ही आणून द्यायचं. मग तरीही या मुलीच्या हातून तुम्ही चहा का पाठवलात? चुकलं माझं, मी आणते तुमच्यासाठी चहा. आता मला विचार काय केले, एक तर मम्मी मला लग्न करायचंच नव्हतं, तू तुझ्या कारस्थानासाठी माझं लग्न लावलं. मला आता वाटलं होतं की माझा संसार सुखाचा होईल, पण नाही. तुझ्या चुकीमुळे मम्मी मला माझ्या बायकोसोबत राहता येणं झालंय. अरे मुर्द्या, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ती? अरे डोसक्यावलं छप्पर जायची येळ आल्या आणि तुला बायकोसोबत राहायला मिळेना म्हणून दुःख होतंय वी. आणि काय र, मी हे समजा माझ्या युक्तीसाठी करते वी. अरे तुझ्यासाठी, तुझ्या बायकोसाठी, तुझ्या पोराबाळांसाठीच करते नो का? मम्मी हे जर असं चालू राहिलं ना तर मला पोरबाळ होतील की घटस्फोट होईल हे देवालाच माहित. देवाला नाही, मला माहित आहे काय होणार आहे ती. तुला तुझ्या बायकोसोबत राहायचंय नो का? मग वाईच कळसोस. ह्या टायमाला मी असा काय डाव टाकणार आहे का नाही की ती कृष्णी समद्यांच्या नजरेतनं कशी उतरते ती तू बघच. ह्या टायमाला कोण सुधी तिची बाजू घ्यायला पुढे येणार नाही. आणि मग आपण बरोबर अंतराला हाताशी धरायचं आणि परत समजा आपल्या ताब्यात घ्यायचं. मम्मी मी तुझ्या पुढे हात जोडतो, तुझं काय भरोसा नाही. तुझं साधं एक प्लॅनिंग मम्मी सक्सेसफुल होत नाही कधी. आता आणखीन काय पराक्रम करायला गेली ना मम्मी तर आपली काय वाट लागेल सांगता येत नाही. मम्मी या पडवीत राहतोय म्हणून माझ्या अंतर माझ्या डोळ्यासमोर तरी आहे. आणि इथनं पुढे जर तू काय करताना गावलीस ना मम्मी तर मला गावातनं बाहेर जायची येईल. तुम्हाला जर भान असतं ना तर तुमच्या आई बापावर, आजी आजावर लोकांसमोर खाली मान घालून उभं राहायची वेळ नसते आली. तुम्हा दोघांमुळं आम्हाला लोकांना उत्तर द्यावी लागतायत. तुम्हाला उत्तर द्यायची गरज नाहीये दादासाहेब. हे आमचं आयुष्य आहे आणि आमचं आम्ही बघून घेऊ. आमचं आयुष्य म्हणे ह्या जगात कसं वावरायचं, आपली संस्कृती काय, आपले संस्कार काय याची जरा तरी अक्कल आहे का तुम्हाला? आणि म्हणे स्वतःचं आयुष्य जगायला निघालोय. अहो संस्कृती आणि संस्कार चांगलेच माहित आहेत मला, म्हणून आजपर्यंत तुम्हाला उलटून बोललो नाही मी. राया, अरे आवाज खाली कर. हेच बघायचं बाकी राहिलं होतं. 4 पैसे कमवायला लागला तर दुनियादारी कळायला लागल्यागत बोलताय. तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही, हे विसरू नका. तुमच्यापेक्षा जास्त जग पाहिलंय आम्ही. अहो हीच तर अडचण आहे दादासाहेब.
तुम्ही आजपर्यंत सगळं जग बघितलं, पण घरच्यांसोबत कसं वागावं हे कळालं नाही तुम्हाला. त्यांना कसं जपावं हे कळालं नाहीये तुम्हाला. आणि हे 4 पावसाळे तुम्ही जर तुमच्या कुटुंबासोबत बघितले असते तर तुम्हाला तुमच्या घरच्यांची, तुमच्या बायकोची किंमत कळाली असती. बघितलं कसा बोलतो हा फुलाबाई? हे शिकवलं का पोरांना? या काल आलेल्या कोण कुठल्या मुलीसाठी हा आम्हाला वाटेल ते बोलतो, आमचा अपमान करतो, आणि तुम्ही सगळे शांतपणे ऐकून घेताय. तीच मुलगी माझी बायको आहे आणि मला ते सिद्ध करायला कुठल्याही कागदाची गरज नाहीये. बघितलंस ना, उगाच नाही तुला अपशकुनी म्हणालो. तुझ्यामुळे आज आमचा नातू आमच्या विरोधात बोलायला लागलाय. तू या घराचे तुकडे केलेस. तुम्ही दोघांनी या घराचं वाटोळच करायचं ठरवलंय तर करा, पण तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतोय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच निर्णय घ्या, नंतर परत आम्हाला बोलू नका. आता आपण फक्त ह्या वनव्याला वारं घालायचं काम करायचं. मग बघ आपोआपच कसा भडका उठतोय ती. दादासाहेब, बोला. आज सकाळी सकाळी सगळेच आमच्या खोलीत. काय झालंय काय? घरातले सगळे कार्यक्रमाला चाललेत, तुम्हाला घेऊन जायला आलोय. आम्ही येणार नाही. आम्ही सांगितलंय तसं फुलाबाईंना. कारण कळेल? कारण कापल्या नाकाने आणि मान खाली घालून लोकांमध्ये वावरायची सवय नाही आम्हाला. आमचा झाला तेवढा अपमान भरपूर झाला. आता 4 चौघात जाऊन पुन्हा आणखी अपमानित होण्याची आमची काडीचीही इच्छा नाहीये. का अजून तिथंच अडकून पडलाय? सोडून द्या ना सगळं, विसरून जा. गावातले सगळे लोक विसरून गेलेत. अरे भाऊ, त्यांची जर यायची इच्छा नसेल तर जाऊ दे, आपण जाऊन येऊया. 1 मिनिट फुलाबाई. भाऊ, तुला कोणी सांगितलं की गाव सगळं विसरून गेले म्हणून? विधात्यांच्या घराच्या अब्रूची अजूनही रोज पारायण होतात गावात. असं तुम्हाला वाटतंय? अहो, गावातल्यांच्या मनात जर अजूनही राग असता तर सरपंच स्वतः आले असते का निमंत्रण द्यायला? आणि राहायला त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलंय. याचा अर्थ काय समजायचं मग? तुम्हाला जे समजायचंय ते समजा. आम्ही येणार नाही. तुम्हाला जायचं असेल तर जा. ठीक आहे मग. तसंही तुमच्याशिवाय जगण्याची या घराला आणि आम्हाला सवय झाली. तुम्ही गेल्यानंतर प्रत्येक क्षणी आम्हाला तुमची उणीव भासत होती. आयुष्याच्या कुठल्याच टप्प्यावर आम्हाला तुमची साथ मिळाली नाही. त्यामुळे यापुढे सुद्धा तुम्ही आमच्या सोबत नाही असं समजून आम्ही जगू. अहो, जाऊ देत ना. कशाला उगीच जुने विषय उकरून काढताय? तुम्ही बाप लेकामध्ये नका पडू. यांच्यामुळे आम्हाला खूप भोगावं लागलंय. आम्ही आमच्या जखमा कोणाला दाखवल्या नाही, पण यांनी आम्हाला अशा जखमा दिल्या आहेत ना, त्या आयुष्यात कधीच भरून येणार नाहीयेत. रंजना, तुम्हाला माहितीये यांनी आज कार्यक्रमाला आमच्या सोबत यावं यासाठी आम्ही हट्ट का धरत होतो ते? हा आमचा लेख नको नको ते बोलून गेला. स्वतःच्या बापाला लेख बोलतोय. काय अर्थ राहिला या आयुष्याला?
पाणी, अरे कुठे आहे का पाणी? बाप म्हणून मी नालायक आहे असं म्हणाला, बाप म्हणून मी बेजबाबदार वागलो असं म्हणाला, त्याचं दुर्भाग्य म्हणून या घरात जन्माला आला असं म्हणाला, मला स्वतःच्या बापाला म्हणाला, अरे तुझी जीभ कशी झडली नाही हे सगळं बोलताना मला, असं बोलताना तुझी जीभ कशी झडली नाही, तुला लाज कशी? मामांजी, हीच तर येळ हाय समद्या दात्यांवर सूड उगवायची. म्हातारं मरतय तर मरून दे की, आणि हे जर मेलं का नाही तर ह्याला एकट्याला सोडून गेल्याचं खापर आपण कृष्णीवर फोडू, म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी मरत्याल. सोड म्हाताऱ्या, लवकर जीव सोड, तीच माझ्या फायद्याचं हाय. दादासाहेब, लवकर ॲम्ब्युलन्स पाठवा. हिनं समद्या पिलांची माती केली. हे म्हातारं वाटत मेलच पाहिजे. तुम्ही इथे थांबा, परमिशन नाही आतमध्ये. हो नर्स, नर्स माझं ऐकून तरी घ्या ना. लोकांच्या कुंडलीत शनी, राहू, केतू ही समद ग्रह येऊन बसते ती, आणि माझ्या कुंडलीत ती कृष्णी येऊन बसल्या. जायाचं नावच घेण्या झाल्या. हिचं काय करावं तीच कळना झालंय मला. प्रत्येक टायमाला मी काय तर नवीन डाव टाकाय जात्या आणि ही मध्येच येऊन समजा डाव फिसकटते होत्या. आता त्या म्हाताऱ्याचं वय झालंय, मरतय तर मरून द्यायचं ना, त्याला वाचवायची काही गरज होती का? आता जर ती म्हातारं जिद्द राहिलं तर माझं तर काय खरंच नाही. एकतर मी त्याला मदत केलेली नाही म्हणल्यावर ती मला घरात ठेवतच नसते. बोले बोले, आता तुलाच काय तर करावं लागते. गुले, तू अशी काय बसलीस ग? काय गोंधळ बिंधळ घातलाच नाही ना? अगं गुले, गप का बसलीस? बोल की काहीतरी. रंजे, रंजे आपलं मामांजी.
आता कसं सांगू तुम्हाला काय झालंय ते मामांजी. अगं गुले सांग ना काय झालं मामांजीसनी. नगा हाक मारू त्यासनी नगा हाक मारू काय बी उपयोग होणार नाही हाका मारून. किती बी हाका मारल्या तरी ती हो देणार नाही तर. कृष्णा काय झालं दादासाहेबांना. दादासाहेबांना अचानक. कृष्णा आता रडून आणि वाईट वाटून काय उपयोग आहे का. मामाजी म्हणतात ना सुनांना घरात ठेवावं तेच खरंय. तू लवकर घरी आली असतीस तर मामांजींना आज दवाखान्यात आणायला एवढा उशीर झाला नसता. आणि मला माहिती असतं ना तू असं वागणार आहेस तर मी घरातनं बाहेरच गेले नसते. मला मान्य आहे मामांजी तुझा रागराग करायचे पण त्यांच्या अशा अवस्थेचा बदला घेशील असं वाटलं नव्हतं. नशीब ती गुली तरी घरात होती. अगं कृष्णा गुलीचा फोन आला होता तेव्हा तू कारखान्यातून घरी आली असती तर बिघडलं असतं का. तुला माहित होतं ना आम्ही घरात कोण नाही म्हणून. मग कारखान्यात थांबणं दादासाहेबांच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं होतं का. कामात स्वतःला जरूर झोकून द्यावं पण इतकंही नाही की इतर माणसाच्या आयुष्याची किंमतच राहणार नाही. घरच्या माणसांपेक्षा काम महत्वाचं नसतं कृष्णा. आम्हाला वाटलं होतं तुम्ही दोन्ही जबाबदाऱ्या नीट सांभाळाल. नाही तुम्ही ना आमची निराशाच केली. भाऊसाहेब मला खात्री आहे कृष्णानं जे काय केलं ते मुद्दाम केलं नसणार आहे. पण ही सगळं काय बोलताय तुम्ही कशाबद्दल बोलताय. मी डॉक्टर पेशंट सिरियस आहे. चला चला बघूया. कृष्णा तू आत यायची गरज नाहीये. तू बाहेरच थांब. आधीच तू मामाजींच्या समोर आलीस की त्यांना राग येतोय. त्यात तुझ्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर ही येळ आलीय म्हटल्यावर आणखीनच चिडतील. अहो आत्ता मी काय बी नाही केलं माझं ऐकून तरी घ्या. मी उलट दादासाहेब तुझं आम्हाला आता काहीच नाही ऐकायचं. रंजे जाग तू. जबाबदारी पेलता येत नसेल ना तर ती अंगावर घेत जाऊ नकोस. तुझ्या बेजबाबदारपणामुळे एखाद्याच्या जीवावर बेततं याचा तरी विचार करत जा जरा. बिचारी ज्या घराला माझ्यापासून वाचवाय निघाली होतीस तीच समद घर तुझ्या विरोधात गेलं की ग. गुले मामनजींची ही अवस्था झाल्यानंतर नक्की काय झालं होतं हे आम्हाला तुझ्या तोंडून ऐकायचंय. सांग नक्की काय झालं होतं ते. अगं बोल की. हा अगं म्हणजे ती कसं झालं माहित आहे का. मामांजींनी का नाही मला चहा मागितला होता म्हणून मी चहा करायसाठी आत निघून गेली आणि चहा घेऊन परत आली बघती तर मामांजी खाली पडलं होतं. त्यासनी तर असं पडलेलं बघून मला काही सुधारलंच नाही बघ. मी एकटी बाई घरात किती केलं तरी मला काय करावं काय नाही सुधरत नव्हतं म्हणून मी कृष्णीला फोन लावला तर ती काय म्हणली माहितीये का. म्हणली कारखान्यात मला लय काम आहेत आणि मी कुठं त्यांची कोण लागते तवा मी येऊ. मग म्हणून मीच मग हॉस्पिटलात फोन लावला आणि अँब्युलन्स बोलवून घेतली. अहो ही काय बोलताय तुम्ही गुली मावशी. जी खरं आहे तीच बोलते. ह्या खोटं बोलतायत खूप खोटं बोलतायत. तू काही एक बोलायची गरज नाहीये. मामांजी तुमची तब्येत. एक शब्द बोलू नकोस तू. माणसाच्या नीचपणाला काही मर्यादा असतात. मला तसाच तडफडत ठेवून ही नुसती मजा बघत उभी होती.
आणि हिने कोणाला फोन सुद्धा नाही केला, ना हॉस्पिटलला ना कृष्णाला. तिने सांगितलेला एकही शब्द खरा नाहीये, सगळं खोट आहे. गुले, आधी कृष्णाच्या जीवावर उठलीस, आता माझ्या नवऱ्याच्या. तुला माफ करून लई मोठी चूक केली आम्ही. कृष्णा, मागचा पुढचा कुठलाच विचार न करता तुला वाटेल तशी बोलले. परत ह्या नालायक बाईच्या नादी लागून परत तुला ओळखायला चुकले. कृष्णा, मला माफ कर मला. अहो आत्या, ही काय करताय तुम्ही? मी तुमच्या जागेवर असते तर मी पण अशीच वागले असते. तुमचं काय बी चुकलेलं नाहीये, तेव्हा अशी माफी मागू नका. डॉक्टर, आता काळजीचं काही कारण नाही ना? नाही, तसं काळजी करण्यासारखं काहीच नाही. ते धोक्याच्या बाहेर असले तरी त्यांना आपल्याला जपावं लागेल. त्यांना अजून काही दिवस आयसीयू मध्ये ठेवावं लागेल आणि तुमच्यापैकी कोणाला तरी त्यांच्याबरोबर सतत राहावं लागेल. मी आहे ना, मी घेते दादासाहेबांची काळजी. दॅट्स गुड. ओके. कृष्णा, अगं तुला कारखान्यावर महत्वाचं काम आहे ना, मग तू कसं लक्ष देणार आहे सगळीकडे? त्यापेक्षा मी थांबते, तू कामावर लक्ष दे. नाही आत्या, अगोदर घरातली माणसं, मग का. अहो मी व्यवस्थित सांभाळेन. कृष्णा, पोरी तू जा कारखान्यात, आम्ही सगळे आहे ना इथं. का हो भाऊसाहेब, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का? पोरी, सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर आहे. हा, मग ठरलं तर मी इथंच थांबते आणि कारखान्यातलं गरजेचं काम बी इथनच करते. कृष्णा, किती हट्टी आहेस ग तू? तू अजिबात ऐकणार नाहीस ना? हा, घरातल्या माणसांचा जेव्हा तब्येतीचा प्रश्न येतो ना, तेव्हा तर बिलकुल नाही ऐकणार. देवा, आलेलं संकट टाळलंच बाबा. अशीच तुझी कृपा राहू देत या घरावरती. आत्या, तुम्ही इथं बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले. इथं आल्यापासून तुम्ही साधं पाणी पण प्यायला नाहीये. कृष्णा, कसं जमतं ग तुला सगळं असं मागं सोडून आपल्या लोकांची काळजी घ्यायला, त्यांच्यावर माया लावायला? किती सहजपणे विसरून जातेस ग तुझ्यावर झालेला अन्याय. रायाच्या पाठीमागे एखादी पोरगी का नाही झाली मला? का ग देवानी तुझ्यासारखी एखादी पोरगी दिली नाही मला? त्याची खंत वाटतेय बघ. का हो आत्या, मी तुमची मुलगी नाहीये का? तू लेकच आहेस माझी, आणि मलाच तुझ्या आई नाही होता आलं बघ. त्या गुलीच्या नादी लागून की नाही सारखी तुझ्याशी चुकीचं वागत राहिले. आता पण बघ. कृष्णा, ती गुली कुठे आहे का? गुली मावशी, दादासाहेब काय होतंय? थांबा, मी पाणी येते. हो, ठीक आहे. सावकाश. पण या कृष्णाने मला बळ दिलं, माझी काळजी घेतली, म्हणून मी लवकर बरा होतोय. ती नसती ना तर मी जगण्याची आशा सोडून दिली असती. दादासाहेब असं बोलू नका. अहो, ते म्हणतायत त्यात काहीच चुकीचं नाहीये. आम्ही सगळेजण पाहतोय ना तुम्ही किती काळजी घेताय त्यांची. अहो, अगदी आमच्यापेक्षाही जास्त 24 तास त्यांच्या बरोबर होतात तुम्ही. आणि पेशंट काही फक्त डॉक्टरच्या उपचारानेच बरा होतो असं नाही,
त्याला आपल्या माणसाचं प्रेम लाभलं की त्याचा अर्धा आजार हा तिथेच बरा होतो. मी आतापर्यंत एवढे पेशंट पाहिले आणि त्यांचे नातेवाईकही, पण तुमच्यासारखी काळजी घेणारं खरंच कधीच कोणाला पाहिलं नाही. तुम्ही नात आहात का त्यांच्या? हो हो, नातच समजा. बरं दादासाहेब, आता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचं कुठलंही कारण मला दिसत नाही. तुम्हाला दिलेल्या गोळ्या आणि पथ्य तुम्ही व्यवस्थित पाळली तर आठवड्या 2 आठवड्यात अगदी ठणठणीत बरे व्हाल तुम्ही. मी आज डिस्चार्ज देतो तुम्हाला. बरं झालं, कधी एकदा घरी जातोय असं झालंय मला. हो, पण घरी गेलात तरीही तुम्हाला मायनर हार्ट अटॅक येऊन गेलाय हे विसरू नका. आणि महत्वाचं म्हणजे चिडचिड करू नका. आणि बरं का, यांच्या मनावर ताण येईल किंवा त्यांना राग येईल अशा वातावरणापासून त्यांना लांब ठेवा. तेलकट मसालेदार पदार्थ शक्यतो टाळा. बाकी काही गोष्टी आहेत त्या सिस्टर तुम्हाला लिहून देतील, त्यांच्याकडे मात्र जरूर लक्ष द्या. हो डॉक्टर. आणि ती बिलाची फॉर्मॅलिटी मात्र पूर्ण करा, म्हणजे डिस्चार्ज लवकर होईल. हो हो, मी आत्ताच रायाला फोन करून सांगते, तो सगळं बघेल. ओके, मग तुम्ही तुमच्या पेशंटला घेऊन घरी जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर. ओके, बाय. गेली 25 वर्ष घरच्या माणसांच्या प्रेमाला आणि सुखाला मी पारखा राहिलोय. आपल्या माणसांचं महत्व मला गेल्या 3-4 दिवसात कळलंय. आता जे काही जगेन ते त्यांच्या सोबतच जगायचंय मला. नावा, त्याच विषयी आम्हाला जेव्हा समजलं ना, मला हॉस्पिटलमध्ये तुम्हाला खूप त्रास झाला. खूप घाबरलो आम्ही. तुम्हाला खूप भीती वाटली. म्हटलं आमची आवाज जातात परत सोडून आम्हाला नाही व्हायचो. आबा मूर्ख. आम्हाला ना आबा तुमच्या मिठीत जायचं, तुमचं बोट धरायचं, तुम्हाला सांगायचं आम्ही हे केलं आबा, आम्ही हे केलं आबा, हे केलं आबा. नाही ना जाणार सोड. आम्हाला माहिती आमचे आबा आम्हाला नाही जाणार सोड. है ना आबा? मला माहित आहे तुमच्या नात्यात न मिटणारं अंतर पडले, पण मी शब्द देते तुमच्या नात्यातलं हे अंतर मी दूर करेन.